संकष्टी चतुर्थीनिमित्त मोदकवाद. गणेशजींना, गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या मोदकाचे प्रतीक आणि दिव्याची पवित्र ज्योत यांचा सुंदर संगम म्हणजेच मोदकवाद. अशी ही वात लावल्याने बुद्धी, समृद्धी, यश आणि विघ्नाचा नाश होतो, अशी प्रार्थना करून ही वात लावली जाते. नवीन कामाची सुरुवात, संकष्टी चतुर्थी, गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ कार्यात ही वात लावली जाते. व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे की ही वात कशी बनवायची. यासाठी आपल्याला लागणार आहे सूत, जे आपण काढून घेतलेले आहे. अशा 11 वाती लागणार आहे. 11 वातींमधून 10 वात ठेवायची आहे आणि 11वी वात आहे ती बरोबर मधोमध आपल्याला गाठ मारायची आहे. त्यानंतर सर्व बाजूने असं फूलसारखं पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला मोदकाचा आकार देता येईल. व्यवस्थित पसरवल्यानंतर मध्ये कापसाचा छोटासा गोळा ठेवायचा, म्हणजेच आतमध्ये मोदकाचं सारण होतं त्या प्रकारचं वात ठेवली जाते. आणि आजूबाजूच्या सर्व ज्या पाकळ्या आहेत त्या वरती उचलून घ्यायच्या आणि त्या वातीला मोदकाचा आकार द्यायचा आहे. मोदकाचा आकार अतिशय छान येऊ द्यावा म्हणून त्यासाठी एक एक पाकळी उचलून तिला वरती धरावी आणि मध्ये जो कापूसाचा गोळा ठेवलेला आहे त्याला थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे तो बैठक आणि मोदकाचा आकारात तयार होतो. वरती ज्या आपण वाती पकडून धरल्या आहेत त्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि मग थोडासा कापूस घेऊन त्याला वातीचा टोक तयार करायचा आहे. अशा प्रकारे ही मोदकवात तयार होते. मोदकवात ही विशेषतः गणपतीच्या पूजेमध्ये वापरले जाते किंवा आपण 10-11 दिवसाचे गणपती बसवतो गणपतीमध्ये, त्यावेळेस ही सकाळ संध्याकाळ लावली जाते. तुम्ही 11 दिवे किंवा गणपती मंदिरामध्ये ही वात घेऊन जाऊन तिथे पूजा अर्चना करू शकतात. किंवा आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य असेल त्यावेळेस आपण गणपतीच्या आधी पूजा करतो, त्यावेळेस तुम्ही ही वात लावू शकतात. आणि दर महिन्याला येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला ही वात लावू शकतात. बघा तुम्हाला कशी वाटली ही वात. अतिशय सुंदर आणि शुभ कशी वात तयार झालेली आहे. तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विकत हवी असल्यास 9049229025 वर कॉल करा.